ह्या दोघी ना एका वयाच्या असल्यामुळं ना ह्या दोघींचं खूप पटतं. कारण की ती दिदू ना आजोळाला आली ना की लाडू बरं खेळतीच खेळती. कारण की पोरांना साहजिक आहे, एका वयाची असली की एकमेकांबरोबर कम्फर्टेबल पण फील करतात आणि खेळायला पण खूप वेळ डिस्कशन करून मग यांचं फायनली ठरलं की घरातच खेळायचं, गाडी खेळू म्हणून. इथं ती दिदू गाडीवर बसलेली आणि लाडू तिला पुढं मागं ढकलत होती. त्यानंतर मग दोघी म्हणल्या आपण दोघी एकत्रच खेळू म्हणून दोघी पण गाडीवर बसल्या. आणि मॅडमांना ना मी गॅलरीत ठेवलेलं विटॅमिन डी खाण्यासाठी, कारण की गॅलरीत खूप छान ऊन येतं. त्यानंतर इथं सगळीजण उभं राहिलेली म्हणून म्हणलं चला काय होत करतात बघू. तर ही परिदिदी बघा लाडूचा मेकअप करत बसली आहे. आणि या परिदिदीचा जीव एवढा लाडूवर आहे की बापरे काय बोलायला नको. तिचं कितीही नुकसान झालं तरी तिनं नुकसान झालेलं चालेल, पण त्या लाडूला अजिबात ओरडू देत नाही किंवा मारू देत नाही बरं का, एवढाच जीव आहे. त्यानंतर स्वतःचा तर हिला जीव आवरत नाही आणि त्या लाडूला उचलून घेऊन चालली आहे पायऱ्या उतरत. तिला म्हणलं उचलून नको घेऊ, हात धरून ने तिला तो हळूहळू.